नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बेसिक फिजिक्स स्टडी पॉईंटमध्ये सर्वांचं स्वागत करतो. मी प्राध्यापक मुनेश्वर सर. हा व्हिडिओ झाल्याच्या नंतर मी याच्यामध्ये पहिले जे काही आपले टॉपिक झालेले आहेत त्या सर्व टॉपिकबद्दलच्या लिंक्स शेअर करणार आहोत आणि नक्की तुम्हाला हा टॉपिक आवडल्याशिवाय राहणार नाहीत. बरोबर आहे. चला मित्रांनो, चालू करूयात आपण रोटेशनल डायनामिक्समधला पार्ट नंबर 14 आणि त्याचं नाव आहे थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस. थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस. मित्रांनो, याच्या अगोदर आपण बघितलेले आहेत मोमेंट ऑफ इनर्शिया कशा पद्धतीने काढायचा, कायनेटिक एनर्जी कशा पद्धतीने काढायची. आज आपण त्याच्यामध्येच शिकणार आहोत पॅरलल ॲक्सिस थेरम. आणि ह्या पॅरलल ॲक्सिस थेरममध्ये आपल्याला थोडंसं लक्षात आलं असेल की पॅरलल ॲक्सिस म्हणजे काय. आता बघितलं आपण तर पॅरलल ॲक्सिसमध्ये हा पॅरलल हा जो वर्ड आलेला आहे, पॅरलल याचा अर्थ असा की दोन कुठल्या तरी गोष्टी एकमेकाला समांतर जात आहेत आणि त्या समांतर जात असताना काय होईल, ह्याच्या भोवती एक रोटेटिंग बॉडी रोटेट होत आहेत. फॉर एक्झाम्पल आपण जर ह्यात जर दोन ॲक्सिस जर कन्सिडर केलेत आणि या दोन ॲक्सिस कुठं रोटेट होत आहेत, फॉर एक्झाम्पल रोटेटिंग अबाउट दिस बॉडी, म्हणजे या दोन ॲक्सिसच्या भोवती एखादी बॉडी काय होत आहेत, रोटेट होत आहेत. आणि म्हणून याला म्हटलेलं आहे थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस. बरोबर आहे. आता आपण बघणार आहोत की थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिसमध्ये आपल्याला करायचं काय आहे किंवा काय फाइंड आउट करायचं आहे. तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की मोमेंट ऑफ इनर्शिया जो सांगितलेला आहे आपण, मोमेंट ऑफ इनर्शिया मेजर द मास ऑफ द रिजिड बॉडी अँड इफ द टू ॲक्सिस आर हिअर अँड देअरफॉर द बॉडी इज रोटेटिंग अबाउट द रोटेटिंग अबाउट द ॲक्सिस, that what will be the moment of inertia passing through the any point of the rigid body. मग आपलं स्टेटमेंट काय सांगणार आहेत बघा. आता कन्सिडर केला आपण, इथे डायग्राम मी ॲक्च्युली काढून ठेवलेली आहेत, परंतु इथे एक लक्षात घ्यायचं आहे आपल्याला, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी पॉईंट ऑफ द रिजिड बॉडी. आता रिजिड बॉडी आपण कशाला म्हणतो, देर इज द डज नॉट इफेक्ट ऑफ द एनी एक्सटर्नल फोर्स इज कॉल्ड एज द रिजिड बॉडी. आणि एनी शेप, एनी साइज, एनी रिजिड बॉडी आपण इथे घेतलेली आहेत. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द एनी पॉईंट आपण कन्सिडर करू की तो एनी पॉईंट कोणता आहे, हा एनी पॉईंट आहे तो ओ. एनी पॉईंट कोणता आहे तो ओ. म्हणून आपण इथला मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहा, लक्षात घ्या. आता दोन ॲक्सिस कुठले आपण कन्सिडर करूया तिथे, किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया ही रिजिड बॉडी आहेत आणि या रिजिड बॉडीमधला आय ओ बी द मोमेंट ऑफ इनर्शिया पासिंग थ्रू द पॉईंट ओ. ओ इथला काढलेला आहे. आणि दुसरा आपण जो इथं दुसरा ॲक्सिस जो काढलेला आहे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय सी काढलेला आहे. म्हणजे या रिजिड बॉडीमधला असा कुठला तरी एक पॉईंट आहे, हा म्हणजे हा जो आहे हा पॉईंट सी आहे. हा पॉईंट सी म्हणजे काय, सी मीन्स द सेंटर ऑफ मास ऑफ द रिजिड बॉडी. सेंटर ऑफ मास कशाला म्हणतात, की ज्या ठिकाणी टोटल बॉडीचं मास जे काय होतं कॉन्सन्ट्रेट होतं त्याला काय म्हणतात, सेंटर ऑफ मास. आणि हा सेंटर ऑफ मास अशा पद्धतीने आपण रिप्रेझेंट केलेला आहे. आणि इथला ज्या दोन ॲक्सिसमधला जो डिस्टन्स घेतलेला आहे तो आपण एच रिप्रेझेंट केलेला आहे. ॲक्च्युली डायग्राम आपण काढलेली असल्यामुळं हे सांगत आहोत. आता जर बघितलं आपण तर करायचं काय आपल्याला, याच्यामधून फाइंड आउट काय करायचं आहे, तर आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, द मोमेंट ऑफ इनर्शिया पासिंग थ्रू द पॉईंट ओ मीन्स द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द एनी पॉईंट ऑफ द ऑब्जेक्ट. एनी पॉईंट ऑफ द ऑब्जेक्ट इज डिफाइंड ॲज, बघा स्टेटमेंट काय सांगतं आपल्याला, स्टेटमेंट ऑफ द प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस थेरम इज स्टेट दॅट द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द एनी पॉईंट इज इक्वल टू द, हे किती असतो, इज इक्वल टू द सम ऑफ, इज इक्वल टू द सम ऑफ, कशाच्या सम ऑफ, सम ऑफ द मोमेंट ऑफ इनर्शिया पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास. म्हणून मित्रांनो मी तुम्हाला सांगितलेलं आहे अगोदरच की हा कुठलाही पॉईंट नाही, सी हा पॉईंट कोणता आहे, टोटल मास ऑफ द बॉडी इज कॉन्सन्ट्रेटेड ॲट द पॉईंट मीन्स द मोमेंट ऑफ इनर्शिया पासिंग थ्रू द सेंटर सी अँड द प्रॉडक्ट ऑफ, कशाचा प्रॉडक्ट ऑफ मास ऑफ द बॉडी अँड द स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द टू पॅरलल ॲक्सिस. परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द टू पॅरलल ॲक्सिस म्हणजेच काय मित्रांनो, आपल्याला याच्यावरून काय काढायचं आहे, आपल्याला याच्यावरून आपल्याला फाइंड आउट करायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द ऑब्जेक्ट ॲट द एनी पॉईंट. एनी पॉईंट म्हणजे आपल्याला इथला मोमेंट ऑफ इनर्शिया काढणार आहोत
आणि हा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो अकॉर्डिंग टू द पॅरलल ॲक्सिस थेरम? इट इज स्टेट दॅट द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द एनी ऑब्जेक्ट इज इक्वल टू द सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास and the product of mass of the body and the square of perpendicular distance between the two parallel axes. बरोबर आहे. तर मित्रांनो आता काय करायचं, हे स्टेटमेंट झालं आणि जे काही स्टेटमेंट आपण 4 ओळीमध्ये लिहित असतो फक्त त्या 4 अल्फाबेटमध्ये आपण त्याला रिप्रेझेंट केलेलं आहे. बघा पुन्हा एकदा सांगतो की याचं स्टेटमेंट कसं पाठ करायचं आपण. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द एनी ऑब्जेक्ट ऑफ द रिजिड बॉडी is equal to the sum of moment of inertia passing through its center of mass and product of mass of the body and the square of perpendicular distance between the two parallel axes. हे झालं त्याचं स्टेटमेंट आणि आपण आता त्याला प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचं जे काही प्रूफ आहे ते आपण प्रूफ बघणार आहोत की कशा पद्धतीनं आपण त्याला प्रूफ देणार आहोत. आता आपण कन्सिडर करूयात की जे काही पार्टिकल्स आहेत एनी पॉईंट आपण सांगितलेले आहेत. एनी पॉईंट कन्सिडर करूया आपण. एनी रिजिड बॉडी रोटेटिंग अबाउट द 2 फिक्स्ड ॲक्सिस, देअरफॉर द टोटल मास ऑफ द बॉडी आपण असं कन्सिडर करूयात. किती आहे टोटल मास ऑफ द बॉडी इज कॅपिटल एम. टोटल मास ऑफ द बॉडी किती आहेत कॅपिटल एम. मास टोटल मास या बॉडीचं टोटल मास बरोबर आहे. But this mass is divided into the smallest equal number of particles. Smallest equal number of particles consider करूया आपण dm. dm छोटे छोट्या पार्टिकलमध्ये डिवाइड झालेले आहेत. Therefore we can say that the total mass from integration of all the dm we get total mass of the body. म्हणजे आपण जर सगळ्या छोट्या छोट्या पार्टिकलचं जर एकत्रीकरण केलं तर आपल्याला काय मिळेल टोटल मास ऑफ द बॉडी. बरोबर आहे. टोटल मास ऑफ द बॉडी इंटिग्रेशन ऑफ डी एम इज इक्वल टू द. मग आपण इथे कन्सिडर केलेले आहेत बघा. कन्सिडर केलेले आहेत आपण की डी बी द एनी पार्टिकल हॅव्हिंग द मास डी एम. असा एक कुठला तरी एक पार्टिकल्स आहेत आणि त्याचं मास किती आहे डी एम आहे. आता आपण हे प्रूफ करणार आहोत. बघा आता मला सांगा तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी आपल्याला कशाची गरज असतं. मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते आपण कालच डेफिनेशन बघितली. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द एनी रिजिड बॉडी अबाउट द एनी ॲक्सिस इज डिफाईन्ड ॲज. कशी डिफाईन केली आपण त्याला. द सम ऑफ प्रॉडक्ट ऑफ मास ऑफ ईच पार्टिकल ऑफ द बॉडी अँड द स्क्वेअर ऑफ इट्स अगेन स्क्वेअर ऑफ द परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे ॲक्सिस ऑफ रोटेशनचं डिस्टन्स जे काय असेल म्हणजे ॲक्सिसपासूनचं अंतर आपण ते काढू शकतो इथे. म्हणून मला सांगा मित्रांनो, म्हणून द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द पार्टिकल पासिंग थ्रू द मोमेंट ऑफ इनर्शिया पासिंग थ्रू द पॉइंट ओ किती असायला पाहिजे. तर द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द पार्टिकल पासिंग थ्रू द पॉइंट ओ दॅट इज आय ओ फ्रॉम द जॉमेट्री ऑफ द फिगर. नाव इथून घेतो आपण. पहा एक लक्षात घ्या, या बाकीच्याला थोड्या वेळासाठी आपण निग्लेक्ट करूयात. निग्लेक्ट केल्यानंतर काय होईल, हा पार्टिकल डी एम आहेत अँड दिस बॉडी इज रोटेटिंग अबाउट द ॲक्सिस, रोटेटिंग अबाउट दिस ॲक्सिस. देअरफॉर वी कॅन से दॅट द मास ऑफ द पार्टिकल इज डी एम. मास ऑफ द पार्टिकल इज डी एम and the distance from the axis of rotation is OD. distance from the axis of rotation किती आहेत OD. therefore आपण इथे काय म्हणूया, it is the integration of, बघा it is the integration of OD square dm. moment of inertia of the body passing through the object passing through the point O will be carried. अशा पद्धतीचं राहील इक्वेशन नंबर 1. सिमिलरली याच पार्टिकलला आपण कन्सिडर केलेलं आहेत अँड द मोमेंट ऑफ इनर्शिया आपण इथला काढला. सिमिलरली मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द ऑब्जेक्ट द ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर सी. ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर सी मीन्स द पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास पासिंग थ्रू द सेंटर
सी जर घेतला आपण तर तो किती राहील, पासिंग थ्रू द सेंटर सी किती राहील तो आय सी इज इक्वल टू द इंटिग्रेशन ऑफ, तिथून डिस्टन्स किती आहेत. आता याला थोड्या वेळासाठी निग्लेक्ट करू आपण, हे डिस्टन्स आपण नंतर ड्रॉ केलेले आहेत, म्हणून इथे काय करू आपण सी डी स्क्वेअर इंटू द डी एम. कारण मोमेंट ऑफ एनर्शियाची डेफिनेशन काय सांगते आपली, मोमेंट ऑफ एनर्शिया इज डिफाइंड ॲज सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ द बॉडी अँड द स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स. म्हणजे ॲक्सिसपासूनचे जे डिस्टन्स आहे त्याचा आपण काय केलेलं आहे, स्क्वेअर केलेलं आहे. याला इक्वेशन नंबर देऊयात आपण 2, इक्वेशन नंबर 1 अँड इक्वेशन नंबर 2. Similarly friends, now here from the point D and here we have draw here the, आपण इथे काय केलेलं ड्रॉ केलेलं आहे, the distance from O to the C means the parallel axis मधलं डिस्टन्स घेतलेलं आहे आपण स्मॉल h, आणि इथून एक लाईन ड्रॉ केलेली आहे आपण जॉमेट्री. आता इथे आपण काय केलं, एक लाईन ड्रॉ केलेली आहे, परपेंडिक्युलर लाईन ड्रॉन फ्रॉम द पॉईंट D ऑन द ओ सी. या ओ सी लाईनला आपण काय केलं आहे, एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली तिथं आणि नाव दिलेले आहेत एन. बरोबर आहे. फ्रॉम द जॉमेट्री ऑफ द फिगर, बघा फ्रॉम द जॉमेट्री ऑफ द फिगर या डायग्रामवरून आपल्याला असं लक्षात येतं, काय लक्षात येईल आपल्या याच्यामध्ये, फ्रॉम द जॉमेट्री ऑफ द फिगर इन द ट्रायंगल ओ एन डी, इन द ट्रायंगल ओ एन डी. ओ एन डी काय इथे, ओ एन डी, ओ एन डी इज द राईट अँगल ट्रायंगल. हा काय आहे, राईट अँगल ट्रायंगल आहेत. म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल कायला, फ्रॉम द जॉमेट्री ऑफ द फिगर ही त्याची हायपोटेनियस राहील ओ डी, आणि ह्या दोन त्याच्या साईड्स असतील. म्हणून इथे काय करूयात आपण, ओ डी स्क्वेअर इज इक्वल टू द ओ एन स्क्वेअर प्लस एन डी स्क्वेअर, ओ एन स्क्वेअर प्लस एन डी स्क्वेअर. बरोबर आहे. देअरफॉर वी कॅन राईट हेअर, आपण याला अशा पद्धतीने रिप्रेझेंट करू शकतो. ओ एन मीन्स ओ एन मीन्स ओ सी प्लस सी एन होल स्क्वेअर प्लस एन डी स्क्वेअर, okay. Now here similarly friends, here are the दोन इथे फंक्शन्स आलेले आहेत, 2 फंक्शन्स आर प्रेझेंट हेअर. देअरफॉर आपण याला 2 फंक्शन आलं तर कसं रिप्रेझेंट करतो, ओ सी स्क्वेअर प्लस ट्वाईस ओ सी इंटू द सी एन प्लस सी एन स्क्वेअर. म्हणजे याचं जर आपण 2 पदं आलेले आहेत त्यांचा जर टोटल स्क्वेअर जर घेतला तर तो अशा पद्धतीने राहील, आणि पहिला जो आहे ॲज इट इज एन डी स्क्वेअर. बरोबर आहे. याला देऊयात इक्वेशन नंबर 3. Similarly from the geometry of the figure in the triangle CND, in the CND also it is the right angle triangle. बरोबर आहे. CND it is also right angle triangle. Therefore we can say that C or the CD square is equal to the CD square is equal to the CN square plus ND square. ओके. हायपोटेन्यूजचा स्क्वेअर घेतला आणि इज इक्वल टू द CN स्क्वेअर प्लस ND स्क्वेअर. इक्वेशन नंबर याला कन्सिडर करूयात आपण 4. फ्रॉम द इक्वेशन नंबर 4 and equation number 3, comparing equation number 4 and equation number 3, it is clear that असं आपल्याला थोडंसं लक्षात येत आहे. कसं लक्षात येणार आपल्याला, नाउ हेअर CN स्क्वेअर प्लस ND स्क्वेअर is nothing but CN square plus ND square is nothing but it is the CD square. Okay, therefore we can say that put this in equation number 3. इक्वेशन नंबर 3 मध्ये जर याला जर पुटअप केलं तर काय होईल, OD स्क्वेअर
इज इक्वल टू द काय राहील इथे आता OD स्क्वेअर इज इक्वल टू द OC स्क्वेअर प्लस ट्वाइस OC CN प्लस CD स्क्वेअर. Okay, right now integrate this equation on both side. दोन्ही साईडला आपण जर याला काय केलं तर इंटिग्रेट केलं तर इंटिग्रेट केल्यानंतर काय होईल इंटिग्रेशन बोथ साईड अँड मल्टिप्लाइड बाय इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू द DM. आपण DM न त्याला काय करू विथ रिस्पेक्ट टू द DM म्हणजे इथं काय राहील इंटिग्रेशन ऑफ OD स्क्वेअर DM प्लस इंटिग्रेशन ओव्हर द OC स्क्वेअर प्लस ट्वाइस OC CN प्लस CD स्क्वेअर आणि इंटिग्रेशन टू द होल विथ रिस्पेक्ट टू द DM. From the geometry, from the equation number 1, it is clear that this is nothing but OD square DM is nothing but IO. हा काय आहे IO. Therefore, separate this integration on the LHS. Integration of OC square into the DM plus integration of 2OC CN into the DM plus integration over the CD square into the DM. Now friends, here IO is equal to OC square. OC means OC. OC is nothing but H. Therefore we can say that integration over the H square DM. Okay, now OC आणि CN इथं आलेलं आहे CN आणि OC आलेलं आहे. CN it is the imaginary point, therefore it is considered as 0, therefore whole term will be 0. And next is integration of the CD square DM, and from the equation number 2 it is clear that it is nothing but IC, therefore we can represent here IC. Now here IO is equal to the IC ला समोर घेऊयात आपण प्लस इथे काय करूयात या H ला बाहेर काढूयात 0 लिहिला तरी चालेल H स्क्वेअर इंटिग्रेशन ऑफ DM H स्क्वेअर DM. देअरफॉर आपण काय म्हटलेलं आहे तिथे IO is equal to the IC integration of all the DM means capital M, therefore we can represent here M into the H square. And from this expression it is clear that the moment of inertia about the any axis of the object is equal to the sum of moment of inertia passing through the center of mass and the product of mass of the body and the square of its perpendicular distance between the two parallel axes is proved. Hence our theorem is proved. नक्की मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि सोप्या पद्धतीने आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की पुढचे व्हिडिओ याच्यापेक्षाही आपण इंटरेस्टिंग देणार आहोत आणि जुनेही व्हिडिओ आपले इंटरेस्टिंगच आहेत ते जर तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.